सोडा. अगं भीक मागून जगेन मी, तीच लायकी आहे माझी. सगळ्यात नालायक बाप आहे बघ पोरे तुझा. मी पाया पडतो मी तुमच्या दोघीच्या. मला लांब कुठेतरी सोडून या. उठा अहो, असं नका करू. तुम्ही उठा बघू. तुमच्या पायाशीच राहायची लायकी आहे माझी. लय चुकीचं वागलोय मी. मला माफ करा, मला माफ करा. आता जे झालं ते झालं, पण यापुढे असं वागायचं नाही. तुम्ही जर असंच वागत राहिलं तर तिनं कोणाकडे बघायचं सांगा ना. हो बास, अहो रडू नका. तुम्ही रडलेलं नाही आवडत मला. काय झालं तोंड पडायला? काय झालं म्हणजे? तुझ्या समोरच सगळं घडलं ना, तरी मला विचारतो काय झालं म्हणून. हो, मग त्यात टेन्शन घेण्यासारखं काय? टेन्शन घेण्यासारखं काय आहे? आबांनी राणीच्या लग्नाची जबाबदारी त्या इंद्रावर सोपवली, आणि जर त्या लग्नाची जबाबदारी इंद्राने पूर्ण केली ना तर आबा सही करतील, आणि मग तो इंद्रा पैसे उभे करेल. मग काय सगळं काही त्या इंद्राच्या मनासारखं होणार. विक्रांत, तू हसतोयस? आर यू सिरियस? मग काय करू? ही आपल्यासाठी विनिंग मोमेंट आहे उर्मिला. हो का? मग मलाही कळू देत ना कशी. आपण आबा आणि इंद्रा यांच्यात फक्त भांडणच लावून दिलं नाही, तर आबांना प्रूव्ह करून दाखवलं की इंद्रा किती युजलेस येते. आबा म्हणाले ना, काल ऐकलंस ना तू? हो ऐकलं ना, पण काय केलं त्यांनी शेवटी? अट टाकून पुन्हा बाप म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलंच ना त्यांनी. असून देत ना, पण इंद्राची लायकी तरी कळली. स्वतःला मोठा एमडी म्हणून मिरवतो ना, मग त्याच्यासोबत इतका मोठा फायनान्शियल फ्रॉड होतोय हे त्याला कळलं नाही. हो ना, तरी पण त्याचा माज अजून उतरलेला नाहीये. तेच तर हवंय ना आपल्याला. आफ्टर ऑल आबा आणि इंद्रामध्ये वाद व्हायलाच पाहिजे. मग नाईलाजास्तव का होईना आबा सगळं आपल्या हातात देतील. परत तेच ना, पुन्हा ना इलाजानेच ते आपल्या हातात देतील ना. मला काय वाटलं होतं, आबा त्या इंद्राला एमडी पदावरून काढतील आणि तुला एमडी बनवतील, पण सगळं उलटच झालंय. हा, आबांनी त्या इंद्रावर राणीच्या लग्नाची जबाबदारी टाकली विक्रांत, आणि जर का ती त्यानं पूर्ण केली ना तर आपली सगळी मेहनत पाण्यात जाणार आहे. अरे विक्रांत, पुन्हा हसतोस? काय चाललंय तुझं? कारण तुला अजूनही असं वाटतंय की इंद्रा दिलेली जबाबदारी पार पाडेल. वस्तीत 24 तास राहायला सांगितलं होतं, टिकला, निघाला ना. आणि आता तर राहायचं नाहीये तर कामही करायचंय. वाटतंय तुला तो करेल? आबांनी इंद्रावर राणीच्या लग्नाची जबाबदारी सोपवून इंद्राला नाही तर आपल्याला एक संधी दिली आहे. कसली संधी? जरा मला नीट सांगशील का? इंद्रा ना करताय हे सिद्ध करण्याची. मोठ्या तोऱ्यात आबांना शब्द दिला ना त्याने की राणीचं लग्न निर्विघ्नपणे पार पाडून देईल. ती जबाबदारी पूर्ण होऊ न देणं हे आपलं काम आहे. कळलं? कळलं, व्यवस्थित कळलं. जसं आपण इंद्राला वस्तीत 24 तास राहू देण्याचं चॅलेंज पूर्ण करू दिलं नाही, तसंच हेही चॅलेंज पूर्ण करू द्यायचं नाहीये. राणीच्या लग्नात इतकी विघ्न निर्माण करायची की इंद्राला राणीचं लग्न लावून देताच येणार नाही. जायकर, अरे का नुसतं कामच करणारे सोय, पैसे विषय नको तुय? अरे पैसे नको म्हणजे महिनाभर घासतोय की. अरे घासून घासून बोटका होशील. तिकडे पगार सुरू झालाय, जा पगार घ्या जा. ए चला रे चला. ए जितू कवळे, अरे पगार वाटप चाललंय, चला 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 चला. आज तुझा पहिला पगार आहे ना? हा,
एवढ्या दिवसाचं कष्टाचं चीज होईल आज पगार हातात घेऊन. अगं मग आजचा दिवस आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. आज ना जंगी पार्टी झाली पाहिजे. हे बघ निदान आईस्क्रीम तरी खाऊ. हाय का आता? अरे तुझा पगार उडव बाबा तू लगेच. मला त्या पगारातून दागिने सोडवायचे गोट्या. मला वाटलंच होतं तू हे बोलणार. आपल्या भावाला चांगला वाटत तुम्ही. हा राहू दे चल. लगेच गोडवा गाऊ नको माझे. डायबिटीस होईल मला. हे नंबर आला आपला चल. हा बघितलं का आपल्या राणीचा पहिला पगार झालाय आता. वा, एक नंबर. बघ झालं पाहिजे की झाला पाहिजे. या राणीचा या कामगारांचा इतका विचार का करतात आबा की त्यांनी राणीच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर टाकावी. माझा काय संबंध आहे यांच्याशी. माझी एक चूक महागात पडली आहे मला. बाबा काय झालं का थांबली इथं. अरे ते इंद्रजित सरांची वाट बघते. काय तू त्या गडू कारल्याची केव्हापासून वाट बघायला लागली. अगं आता तुझा नवऱ्याची वाट बघायचे दिवस आहेत. तू सरांची वाट बघायला लागलो कसं होणार. हाय का आता? अरे आबासाहेबांनी सांगितलंय की इंद्रजित सरांना घेऊन बसत्याला ये म्हणून वाट बघते. आबासाहेब लाख सांगतील ते कारला ऐकायला नकोय. अरे आता आबासाहेबांनी सांगितल्यावर ते ऐकतीलच ना. काय बोलतोय? लागली का पैज. 100 नाही 200% सांगतो ते कारलं तुझ्या पुढे येईल आणि असं पुढनं निघून जाईल. ए गब्बर का गोट्या उगाच काय पण बोल. ए तू ते आले वाटते कारलं मी पाहतो. सर तुम्ही 10 मिनिटं लेट आहात. काय झालं राग आला का? अहो तुम्ही लेट आलात म्हणून म्हंटल. तुम्ही वेळेचे पक्के आहात ना. नाही चिडवत नाही मी तुम्हाला. अहो तुम्हीच कितीतरी वेळा मी लेट आल्यावरती माझ्यावरती ओरडलात ना. पण सर मी तुम्हाला सांगते मी आहे ना एकदम टायमिंगची पक्की आहे. पण काय होतं मी घरातून निघते आणि मग काहीतरी घोळ होतो. तुमचा पण आज काहीतरी घोळ झाला असेल ना म्हणून लेट झाला. हा तसं मला माहिती आहे की तुम्ही वेळेचे झालं का तुझं. आता इथे बडबड करण्यात वेळ वाया घालवू नकोस. गाडीत बस आणि तुझं तोंड गाडीत बसून चालव. मला गाडी चालवू दे. काही लागलं सांगतो तुम्हाला. या तुम्ही. मालती कुठे इंद्र. वेळेचा पक्का असतो ना तू. आज काय झालंय. येईल तो इतक्यात. आबावर राणी तरी कुठे आले अजून इथे. जिच्यासाठी आपण इथे जमलो तिचा अजून पत्ताच नाहीये.